नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना आणि मास्क लावताय ना? घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, खूप छान वाटतंय की गेल्या 2 भागांमध्ये महाराष्ट्राचे हे लाडके सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसह या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता मी येणार आहे श्रीरंग गोडबोले यांच्याकडे. बालसाहित्य हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. तुम्ही इतकी गाणी लिहिली, सिनेमे लिहिले, डिरेक्ट केलेत आणि घरात एवढा एक गोड नातं आहे तुमच्या, आणि आजोबा नातवाचं हे एक नातं वेगळं आहे, मैत्रीचं नातं. काय सांगाल त्याबद्दल? हा, म्हणजे तो जवळजवळ माझ्याच वयाचा आहे आणि खरं तर मी जवळजवळ त्याच्याच वयाचा आहे. हा, त्यामुळे आम्ही जेव्हा दोघं एकत्र असतो तेव्हा आम्ही खूप मजा करतो, नाही कबीर? हा, झोपताना त्याला गोष्टी सांगायला लागतात. वा. कबीर, कुठल्या गोष्टी आवडतात तुला जास्तीत जास्ती? नाही, मला खूप सांगितलं तुम्हाला, आतापर्यंत मला आठवत नाहीत काही. नाही, म्हणजे नाही. आठवतात मला, हां, पण असं काही सगळ्यात जास्त फेवरेट असं काही नाही आहे. तुला रीडिंग किती आवडतं सांग ना त्यांना. आपण लॉकडाऊन मध्ये कशी पुस्तकं संपवली होती घरातली सगळी. हो, आम्ही 20 एक पुस्तकं हा. छान 180-200 पानांची अशी वाचून संपवून टाकली लॉकडाऊन मध्ये. वा. पण तुम्ही इतकी लहान मुलांसाठी सर गाणी पण लिहिली किंवा काय, याला बघून कधी काही वेगळं सुचलं? आळीमिळी गुपचिळीमध्ये त्याच्याकरता एक गाणं केलं होतं हा, मी. मग ऐकवा ना सर, परत काय हरकत नाही. तेच गाणं हो हो हो. तुला आठवतंय का कबीर? तू म्हणून दाखव. हा, दोघंही म्हणा. हा, तू कबीर कबीर म्हणजे कच्ची कैरी, गरगर फिरती भिंगर भवरी. कधी भावडा सच्चा बच्चा, कधी भाबडा सच्चा बच्चा, कधी भावडा लबाडा लुच्चा, कधी भामटा लबाडलुच्चा. दुसरं तिसरं दुसरं तिसरं आहे काय? आहे दुधावरची तो साय. वा वा वा. असं एक गाणं मी याच्यावाला केलं होतं. क्या बात आहे. वा 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 वा. आता येणार आहे पलीकडे शुभंकर कडे. शुभंकर यापूर्वी सुद्धा या मंचावरती एकदा आला होता आणि आता परत एकदा शुभंकर येतोय. शुभंकर, तू कितवीला आहे? 6वीला. 6वीला. आणि आता तुझी पण शाळा ऑनलाईन सुरू आहे का? हा, मग तुला काय वाटतं? या सगळ्यांचं वेगवेगळं मत आहे बाबा, शाळा सुरू व्हायला पाहिजे का नको? तुला काय वाटतं? हो व्हायला पाहिजे, पण होमवर्क ऑनलाईन पाठवायला पाहिजे. होमवर्क ऑनलाईन पाठवायला पाहिजे असं एक त्याचं सजेशन आहे. त्याचं हायब्रिड मॉडेल आहे. त्यातलं थोडं पाहिजे आणि त्यातलं थोडं पाहिजे असं. हा, मग तुला काय व्हायचंय पुढे जाऊन मग? मला डिरेक्शन मध्ये फार इंटरेस्ट आहे हो हो. आणि मग असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, स्पोर्ट मध्ये मला सगळ्यात जास्त फुटबॉल आवडतं. हा, म्हणजे मी असं काही फिक्स नाही करून ठेवलंय, कारण मला माहितीये पुढच्या 4 वीक्स मध्ये काही ना काहीतरी बदलणार आहे. तो मग त्याच्यामध्ये एवढं असं हे होऊन काही फरक नाही पडणार आहे. बापरे, त्यांनी जगाबरोबर बघा ना किती 4 आठवड्यात सगळं बदलतं असं त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्या मनात. त्याच्यामुळे माझ्यासोबत काय? हेच होतं. म्हणजे हो, हा. म्हणजे काय होतं तुझ्यासोबत? म्हणजे आता 4 वीक्स पहिले मी असंच ठरवलं होतं की आता मी डान्सर होईल, पण नंतर मला कळालं की त्याला फार वर्कआउट करावं लागेल वगैरे. मग मला वाटलं डिरेक्शन फार सोपं असेल. डिरेक्शन सोपं आहे. हा, मस्त आवडलं मला. हा, मग आता तुझं म्हणणं आहे की सध्या तुला वाटतंय डिरेक्शन मध्ये काहीतरी होऊ शकते का? पण आता होईलच, कोण ना काहीतरी सांगेलच आता डिरेक्शन बद्दल. काही वीक्स नंतर मी बदलून टाकेल काय करायचं काय. क्या बात आहे. वा 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 वा. अरविंद सर, तुमच्याकडे येणार आहे आता. खरं तर आपलं बालपण आणि ह्या पिढीचं बालपण खूप मोठा फरक आहे. काय सांगाल? नाही, मला सगळ्यात मोठा प्रश्न लॉकडाऊनमध्ये पडला की जर ही माझ्या लहानपणी, मकरंदच्या लहानपणी आली असते अशी, तर आम्ही 1 मिनिट पण घरात बसलो नसतो की. हो ना? पण या काळात खरोखर या सगळ्या लहान मुलांचे आपल्या देशाने आभार मानले पाहिजेत की लहान मुलं सगळ्यात जास्त जबाबदारीने वा 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 वा. खरंय. कारण म्हणजे हे बघून असं वाटलं की त्यांनी अजिबात त्रास दिला नाही. अख्खं वर्ष त्यांनी घरात काढलंय आणि त्याच्यामुळे असं वाटतं वर्तमानाची थोडी आहे धास्ती, पण भविष्य आपलं बरं आहे. वा 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 वा. पण शुभंकर, बाबा इतकं छान पत्र लिहितात, इतके छान छान सिनेमे लिहितात, तुला पण लिहायची आवड आहे का? म्हणजे हा, आता बाबाचं असं स्केड्यूल बघून तर माझं असं होतं की नाही नको. कारण बाबा येतात कधीतरी 2 वाजता आणि मग कधीतरी सकाळी 6ला जाता. आणि मग असं हे बघून मग आईला पण नाही आवडत सगळं. तर आता बाबाला असं नाही, म्हणजे मला नाही एवढं
हे त्याच्यामुळे नको वाटतं. त्यामुळे हा जॉब पण नकोय त्याचा. त्यातनंही त्याला असं वाटतं की हे नको. मला असा जॉब पाहिजे जिथे मला माझी बरोबर 8 तासाची झोप भेटेल आणि मग काम करायला भेटेल. क्लॅरिटी. क्या बात आहे. वा 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 वा. माझी 8 तासाची झोप भेटेल. मला वाटतं मग ऍक्टर होणं अवघड दिसतंय, कारण आपल्याला 8 तासाची झोप. सर काय सांगाल त्याबद्दल? आपल्या क्षेत्रात तर पॉसिबलच नाहीये, कारण रात्रीचा प्रसंग म्हणलं की रात्रभर शूटिंग हे याला काही ऑप्शन नाही. त्याला काही ऑप्शनच नाहीये. वा. त्याच्यामुळे मुलं विचार आत्ताच करतात बघा, 8 तासाची झोप असेल तर या क्षेत्रात येऊ, नाही तर नाही येणार. तर मंडळी आता वेळ झालेली आहे चहाची. काय म्हणताय? तुमची जेवणाची वेळ झाली. तुम्ही जेवण करा. इथे चहाची वेळ झाली आहे, कारण आपण आता जाणार आहोत जोशी बुवांच्या घरात, ज्यांच्या घरामध्ये चहाच्या निमित्तानं कुठली तरी छान घटना घडते आणि त्यातून आपल्याला सुद्धा काहीतरी छान बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. बघूयात हा नवा सेगमेंट ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. सृष्टीची उलथापालत तर झाली नाही ना. मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना. वडवा नला समुद्र तर जाळला नाही ना. मग आम्हीच असे कमनशिबी कसे की आज प्रातःकाळी कशाया विना तळमळतो. कशा विना? कशाया विना तळमळतो. तेच विचारते, कशा विना तळमळताय? अगं कशाया विना, चहा विना तळमळतोय. मग नीट बोला ना, चहा म्हणून. कशाय एवढी अवघड भाषा? अगं तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. हो मला माहितीये. आणि दिवस संपला तरी तुमचा चहा काही संपत नाही. अगं कारण तुझ्या हातचा चहा म्हणजे हा माहितीये, आणते. बाई, त्या खालच्या मजल्यावरच्या फंगशीबाई आहेत ना. एक मिनिट, त्या फोंगशेबाई नाहीयेत, त्या पोंगशेबाई आहेत. म्हण पोंगशे 20 वेळा म्हण. पोंगशे 20 वेळा बोलल्यानंतर त्या आलिया भट होणार आहेत. ए बाप आहे मी तुझा. आणि ते काय आहे माझी? काय बोलतोय हा? हे बघ मी बाप आहे तुझा. उलट उत्तर करू नकोस. काय केलं त्यांनी? काय म्हणतो ऐकल तर मला ती बाई शिव्या देत आहे. काय? त्या पोंगशिणीची ना झिंजा चुकून येते. चल आधी माझ्या पोरा. एक मिनिट थांब. तुझ्या पोराने काय केलंय ते विचार. काय केलंयस तू? मी काय नाही केलं. मी असं क्रिकेट खेळत होतो, तेवढा तो पोरगाच माझ्या बॅटच्या बॉलच्या मध्ये आला. असा शॉट बसला ना त्याच्या बरं गाडीत. हसतेस काय कालट फुकट गेलंय नुसतं. तुला सांगतो, रोज लोकांची बोलणी खाऊन येतो. 50 बाहेरची भांडणं घरात आणतो पोरगा. म्हणूनच म्हणतेय, पोरावरती की नाही चांगले संस्कार झाले पाहिजेत. मग आपण काय पाकिटमारी शिकवतो त्याला? तसं नाही. म्हणजे कसं आहे की एखाद्या चांगल्या शाळेत घातलं ना की चांगले संस्कार होतील त्याच्यावर. हे बघ, तू आधी मला चहा दे, नाही तर मी माझ्यावर झालेले चांगले संस्कार विसरीन आणि हिंस्र होईल. आणते. लवकर दे ग. वा 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 वा. तुझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे काय आहे? काय एवढं फुकर तुकायला काय झालं? आणि काय आहे? कॉफी येती. तुला मी 10 वेळा सांगितलंय, मला चहा लागतो, मला कॉफी चालत नाही. आजपासून ह्या घरामध्ये चहा, पन्ह, कोशिंबीर, केळ्याचं शिकरण हे पदार्थ बनणार नाही. आजपासून ह्या घरात पिझ्झा, पास्ता, नूडल्स असे सगळे पदार्थ बनणार. एकदम इंग्लिश. अगं बाई, इंग्लंड आणि इंग्लिश चाळ यात फरक आहे. हो माहितीये मला. माझं अख्खं आयुष्य या इंग्रज चाळीत गेलं असलं तरी माझं पोरग इंग्लंडला जाणार.
हे असलं खाऊन इंग्लंडला नाही फार फार तर हॉस्पिटलला जाईल तुझा पोरगा. ते काय नाही, माझा मुलगा मँचेस्टर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकणार. हे बघ, माझा बंटी सरस्वती विद्या मंदिर मराठी माध्यम मध्ये शिकणार. माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकणार. बंटी मराठी माध्यमातून शिकणार. इंग्लिश मीडियम. जोशुआ 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 इकडे 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 मला सांग, यांना मी दिसत नाही का फुटेज खायला तिकडे जातो? सॉरी 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 हे घ्या हे काय घ्या. आहे? हे मँचेस्टर स्कूलचे आहेत ना, टेस्टचे पेपर आहेत. हे पास झालं ना की पोराला ऍडमिशन मिळणार. अरे बापरे, एवढी मोठी परीक्षा? हो. कन्फर्म नापास होतंय कार्ट. नाही 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 नाही, ह्याची नाही, तुमची टेस्ट आहे. तुम्ही पास झाला, याला ऍडमिशन मिळणार. बाबा जमेल ना तुम्हाला? नीट भरा, माझी इज्जत घालायची नाही. कानफाट फोडीन. मी काय म्हणते, द्या इकडे. तुम्ही 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 भरा आहे. अच्छा, तुझं म्हणणं आहे की हे माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. हो. अगं काय बोलतेस तू? परवा ह्यांना कोणीतरी म्हणालं तुमच्या भावाची किडनी फेल झाली. ह्यांनी विचारलं किती मार्कांनी. ही ह्यांची हुशारी. तुम्ही गप्प बसा हो. भाऊजी तुम्हीच भरा. तुम्ही गप्प बसा. त्यांची की नाही त्या शाळेत ओळख आहे, त्यांचे नातेवाईक आहेत तिथे. मँचेस्टर इंग्लिश स्कूल मध्ये ह्यांची ओळख आहे? कसं काय? जोशुआ खरं सांगतोय, माझा मावस भाऊ आहे तिकडे. काय म्हणून? प्रिन्सिपॉल ऑफिस बॉय म्हणून. 12,000 रुपये दिले की लगेच ऍडमिशन देतो म्हणाला. 12,000? त्याला यात माझं काय नाही बरं का. 12 त्याचे. आणि तुमचे? ते नीट सांगा, तुमचे? हे सपोर्ट. अभिनंदन येऊ का घरात? सपट मी जर म्हंटल नका येऊ तर तुम्ही नसता आलात का? शिवा चेष्टा करताय तुम्ही राव. हा आता चेष्टाच करणार गरीबाची तुम्ही. पोरगा आता इंग्लिश मिडियमला शिकणार म्हणल्यावर चेष्टाच करणार तुम्ही गरीबाची. काय बोलताय? काय संबंध? नाहीतर काय, बरती जाऊ द्या. आता पोरगा इंग्लिश मिडियमला शिकणार आहे, अशी झणझणीत इंग्लिश पार्टी झाली पाहिजे. माझ्याकडे काय बघताय भाऊजी? जा पटकन फॉर्म भरा. बसा. अहो हो काय म्हणताय? इकडे द्या. मी बाप आहे त्याचा, मी भरतो फॉर्म. तुम्ही काय हो म्हणताय? काय लिहिलंय? अरे बापरे, पहिलाच प्रश्न वाचा. अॅन्युअल इन्कम. माझं अॅन्युअल इन्कम मी ह्यांना का सांगू? सांगावंच लागणार ना. का? त्याशिवाय त्यांना कळणार कसं की तुम्ही फी भरू शकणार आहे का नाही भरू शकणार म्हणून. मग साधारण किती फी असते ह्याची? 1.5 लाख. काय? 1.5 लाख? 1.5 लाख? आणि 12,000 रुपये युनिफॉर्मचे वेगळे. आपलं काय नाही तर. याच्या युनिफॉर्मचे 12,000 रुपये? ए उभा राहा. याच्या युनिफॉर्मचे 12,000 रुपये? अहो आमचं लग्न झालं होतं ना, दोन्हीकडचा बस्ता मिळून 8,500 बसला होता. याच्या युनिफॉर्मचे 12,000 रुपये? हो असं काय करता? माझं पोरग आठवड्यातनं 3 वेगवेगळे कपडे घालून शाळेत जाणार म्हणजे साईत माझी काय स्टेटस वाढेल बघा. अगं नकोय मला 12,000 रुपयाचं स्टेटस. हे बघ हे बघ, कपडे नाही, कपड्याच्या आतला माणूस बदलण्यासाठी शाळेत पाठवायचं असतं. तुम्ही का बसाव? मी काय म्हणते भाऊजी, मी सांगते तर तुम्ही लिहा. घ्या तुम्ही. घ्या त्यांना. घ्या लिहायला. हा लिहा. व्ह्यू हॅव. एक मिनिट वहिनी, व्ह्यूचं काय स्पेलिंग लिहायचं? ओ यू. तुम्ही काय लिहिताय? WEV लिहा. हा हे पण चालतोय, ही लिहा. हा. व्ह्यू हॅव विलेज सावंतवाडी लँड. व्ह्यू ते विकून टाकायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डिलीट. तुम्ही काय लिहिताय? डिलीट नाही हो, विकून टाकूयाला सेल असं म्हणतात. हा तेच सेल.
त्याला सेल म्हणते ती होय. होय. मग आपण घड्याळात टाकतो त्याला काय म्हणते ते सेल. आणि रक्ताच्या पेशीला बाळा ते सेल. अरे एवढं सोपं आहे वय इंग्रजी हं? म्हणजे कशाला पण ह्याला पण शेल म्हणायचं त्याला पण शेल म्हणायचं. नाही सोपं आहे हो. हे असलं इंग्रजी आमच्या टायमाला असतं का नाही. लिहून घ्या तुम्ही जोशी बुवा बॅरिस्टर झालो असतो बॅरिस्टर. ह्या माणसाला ना कशातच रस नाही. तुम्ही घ्या लिहायला घ्या. हा तुम्ही काय होला हो करता. एक मिनिट मी त्यांना लिहू देत आधी. हा लिहा तुम्ही. व्ह्यू सेल सेल सावंतवाडी सावंतवाडी विलेज विलेज लँड लँड सून सुनर. सून सुनर म्हणजे लवकरात लवकर आम्ही सावंतवाडीच्या आमच्या गावची जमीन विकणार आहोत. काय गावाकडची जमीन विकणार आहोत आपण. एका वर्षाची फी भरायला गावाकडची जमीन विकणार आहोत आणि पुढच्या वर्षी काय करणार आहोत. पुढच्या वर्षी बघू. ते जाऊ दे कशात. ते बघा पॅम्पलेट बघा. बघू भाऊजी हे बघा मँचेस्टर इंग्लिश मीडियमचं पॅम्पलेट बघा. अगं स्टेशनवर वाटतात ती पॅम्पलेट. हे ब्रोशर आहे. तेच ते काय ते जळं मेलं आतमध्ये बघा. काजू आहेत काजू. काय करायचे काजू. 1.5 लाख रुपये फी आहे. 1.5 लाख रुपयामध्ये कोकणात काजूची बाग विकत घेईन मी. हो पण त्या काजूच्या बागेत माझ्या पोराला इंग्लिश कोण शिकवणार आहे. ते काय नाही. मी ठरवलंय आता या सगळ्या घराचं वातावरण मी इंग्लिशमय करून टाकणार आहे. वा 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 वा. पण करणार कसं हो तुम्ही. हा सगळ्यात आधी तर मी एक इंग्रजी कुत्रा विकत घेणार आहे. आणि हो एक इंग्लिश मध्ये बोलणारा पोपट पण पाहून ठेवलाय मी. वा 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 वा. हे मस्त केलं तुम्ही. म्हणजे कसं कुत्र्यामुळं इंग्लिश लवकर शिकणार. वा क्या बात. माझ्या ओळखीचं एक जण आहे 15,000 रुपयाला इंग्लिश कुत्रा दे. माझं त्यात काय नाही. अहो काय करायचं इंग्लिश कुत्रा घेऊन. आणि कुत्रा इंग्रजी आहे म्हणून काय भोबोच्या वेळी BHU असं बोलणार आहे तो. ह्या माणसाला ना कशात म्हणून रस नाही. हे बाकी एकदम बराबर बोलला बरं का तुम्ही. हे बघा जोशी भाऊ कसं असते माहिती आहे का. साध्या कुत्र्यात आणि इंग्लिश कुत्र्यात फरक असतो. काय कुत्र्यात फरक असतो. आता बघा आपलं गावठी कुत्रं घ्या. ती वेगळंच बुकतो. गावठी कुत्रं बघा असं बघतोय गावठी कुत्रं. पण तीच इंग्लिश कुत्रं घ्या तुम्ही. स्टाईलच वेगळी असते इंग्लिश कुत्र्याची. इंग्लिश कुत्रं झालं. मी काय म्हणतो सपटना बांधूया का दरवाजावर. 15,000 रुपये वाचतील. मुठभर भडंग मध्ये येईल. वा वा हे मस्त आहे. म्हणजे पार्टी मागणारा कुत्रा. त्यात काय करताय तुम्ही. उगाच आपलं ऐकून घेतोय म्हणून काय पण बोलणार आहे का तुम्ही. हे बघ बिस्किट पण खाताय. तुम्ही ना आधी हे निगेटिव्ह बोलणं बंद करा बरं. सारखं आपलं तुमचं तेच असतं चालू. मी पुष्पा हा दिलीप त्या शाळेत असतो. नमस्कार. मी मॅनटेक्स्टर इंग्लिश स्कूल मधून आलोय. कुठून आलाय. मॅनटेक्स्टर इंग्लिश स्कूल. मी काय म्हणतो त्यांना हे माहितीये का. काय तुम्ही मँचेस्टर इंग्लिश स्कूलला मॅनटेक्स्टर इंग्लिश स्कूल असं म्हणताय. अहो ते इम्पॉर्टंट नाही हो. अहो तेच इम्पॉर्टंट आहे. त्याच बेसिसवर एंट्री आहे ना यांची. मला ऍडमिशन घ्यायचं असतं ना आताच्या आता 40,000 रुपये भरून टाका लवकर. लगेच हा मग आता 40,000 रुपये भरायचं. 2 महिन्यानंतर 50,000 रुपये भरायचे आणि राहिलेल्या पुढच्या 3 महिन्यामध्ये 40,000 रुपये भरायचे आणि शेवटच्या फायनल एक्झामला राहिलेले 20,000 रुपये भरायचे बस. आणि जर लवकर नाही गेला तर मॅनटेक्स्टर वाले रागवतात हो. अहो त्यांना तुम्ही नाव काय घेताय कळलं ना तरी रागवतील ते. मँचेस्टर इंग्लिश स्कूल असं आहे ते. हे जास्त सोपं आहे मॅनटेक्स्टर पेक्षा. त्यांना माहिती हो. त्यांनीच मला पाठवलं इथं. आणि तुम्हाला लवकर ऍडमिशन करायचं असेल ना तर ते रागवतील नंतर नाहीतर काढून टाकतील तुम्हाला लगेच. असल्या शाळेत घालायचं आपल्या पोराला. हे बघा तुम्ही ऐकून घ्या माझं. अशा शाळेत घातल्यानेच पोरग डायरेक्ट डॉक्टर नाही तर इंजिनियर होऊन बाहेर पडताय. अच्छा म्हणजे जर तो मातृभाषेमध्ये शिकला तर डॉक्टर आणि इंजिनियर होणार नाही. स्टॅटिस्टिक्स काढून बघ. मातृभाषेत शिकलेली बहुतांश लोक डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट होतात. जास्त यशस्वी होतात. नाही मला मान्य आहे ग्लोबलायझेशनचं जग आहे. इंग्रजी आलं पाहिजे. ती बिझनेस लँग्वेज आहे. पण म्हणून मातृभाषेला दुर्लक्षित करायचं का. तुकोबा माऊली ज्ञानोबा माऊली यांनी सगळं कुठल्या भाषेत लिहिलं. मातृभाषेत.
आणि आज फॉरेनर लोक इथे येतात, त्याचा अभ्यास करतात, त्याच्यावर PhD करतात, आणि आपण डावलायचं मातृभाषेला. इंग्रजी यायलाच पाहिजे हो, इंग्रजी यायलाच पाहिजे. पण आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा का नको सांगा मला. बरोबर आहे. कसं आहे, मराठी म्हणजे आई, हिंदी म्हणजे मावशी, आणि संस्कृत म्हणजे आजी. पण इंग्रजी म्हणजे परदेशातून आलेली एक पाहुणी. आपली आई, आजी, मावशी ह्यांच्याबरोबर त्या पाहुणीला राहायचं असेल, गुण्यागोविंदाने नांदायचं असेल तर नांदू द्या. पण ती जर उद्या डोईजड व्हायला लागली आपल्या घरावर तर कसं खपवून घ्यायचं मला सांगा. तुम्हाला सांगतो, बशीर बद्र साहेबांनी काय सुंदर लिहून ठेवलंय. इस रुमाल को काम में लाओ, अपनी पलके साफ करो. इस रुमाल को काम में लाओ, अपनी पलके साफ करो. मैला मैला चांद नहीं है, धूल जमी है आंखों पर. वा 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 वा, एक नंबर. काय लिहिलंय, काय लिहिलंय. त्यामुळे तू आपल्या पोराची काळजी करू नकोस. म्हणजे इंग्लिश मीडियम कॅन्सल तर. अगं, इंग्लिश मीडियम कॅन्सल, इंग्रजी कॅन्सल नाही. इंग्रजी शिकेलच तो, पण त्याचं शिक्षण झालं पाहिजे आपल्या मातृभाषेमध्ये. थँक्यू, तुम्ही येऊ शकता. अगं, निराश होऊ नकोस, आपल्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे का नाही? मग जनधनीत पार्टी झाली पाहिजे, होऊन जाऊ दे झाडून. हे काही चहा प्यायल्याशिवाय जाणार नाहीत. चहा ठेव आणि माझाही राहिलाय. तुम्हाला सांगतो, आमच्या हिच्या हातचा चहा म्हणजे गोढंगचा डबा पलीकडल्या साईडला ठेवला. येऊ नाही पलीकडे, पलीकडे करते करते. बडंग बडंग. कुठल्या डब्यात काय ठेवलंय तुम्हाला आठवत नाही काय? त्याच्यात नुसतं फवायती. ह्याच्यात बघा बडंग आहे. हे घेऊ. असं द्या. खाणार कुठल्या हाताने? एक दे ना माझ्या हातात. हे धरा. थोडं द्या की त्यांना. धरा. काय त्यात खाणार आहे, खाऊन खाऊन तुम्ही. 3 धरा. पण तुमचं मला एक पटतं बरं का जोशवा. काय? तुम्ही ना सगळ्या गोष्टीत आनंद मानता. खरं आहे ते. अहो, आनंद मान्यात आहे, खरंय. आणि आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. खरं आहे. वा 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 वा. लवकर हा? चहा आलेला आहे सपट. घ्या घ्या घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. गेस्ट पैकी बर का. वा, मस्त. आमच्या हिचा हातचा चहा म्हणजे अमृत. एक नंबर. होय 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 जोशीबा, तुम्ही आता ते एवढं सांगितलं का नाही? आता हे म्हणत होते, हे म्हणत होते. कोण? बशीर बद्र. हा, बशीर बद्रिके. म्हणजे ते आपलं कुशल बद्रिकेचं वडूचं भाव नव्हतं होती. आता येतो त्या फॅमिलीकडे. सुशांत सर, पहिल्यांदा तुम्ही तिघे एकत्र आलेले दिसताय आम्हाला एका सोफ्यावरती. कसं वाटतंय? खूप म्हणजे तिची खूप इच्छा होती. म्हणजे मी गावाला गेलो होतो 2-3 दिवसापूर्वी, आणि तिने मला विचारलं की बाबा, तुझं सिरियलचं प्रमोशन कधी असणार आहे आणि तुम्ही कधी जाणार आहात, चला हवाई येऊ द्यायला. म्हटलं बोलवतील लवकरच. आणि मी मुंबईत पोचलो आणि मला फोन आला की असं असं आहे. तर तिला खरंच वाटत नव्हतं. जेव्हा सुशांतला कधी तो म्हणाला की असेल कधीतरी आता बोलवतील, तर तेव्हा ती म्हणाली की मला नेशील सेटवरती. तर तो म्हणाला की आता मी तिथे शूटिंग करू का तुला बघू. थोडीशी हिरमुसली. कट्टू आम्ही घरी पोचलो आणि तो त्याच्या शूटिंगला गेला, आणि उलट पावली त्याचा फोन आला की बाईंचं शूटिंग आहे, चला घेऊन जा बाईंना. तिची इच्छा पूर्ण झाली. योग जुळून आला, आणि तिची खूप इच्छा होती, आणि एकत्र पूर्ण फॅमिलीला इथे घेऊन येणं हे कोणालाही आवडेल अशीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे खूप आनंद झाला. क्या बात है. वा 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 वा. अन्वी, तू कितवीला आहेस? 7th ला आहेस तू. आता मी यांना जसं विचारलं, हे म्हणाले आम्हाला म्युझिक आवडतं, तसं तुला काय आवडतं मग? बेकिंग. बेकिंग. क्या बात आहे. वेगळंच काहीतरी. आम्ही लहान मुलांमध्ये हे फारसं ऐकत नाही, पण बेकिंग आवडतं. आणि काय काय बनवतेस मग तू? मी केक बनवते, मग कपकेक्स आणि कुकीज पण बनवलेले आहेत एकदा. वा 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 वा. कपकेक वगैरे तर हे अवघडच आहे. आम्ही पण एकदा केक बनवला होता, तो कपानी प्यायला लागला, त्याला कपकेक म्हणतो. कपानी म्हणून आम्ही त्याला कपकेक म्हणतो.
मग पुढे तुला काय व्हायचंय असं ठरवलंय? एक साधारण चित्र. पॅटिसरी शेफ. हा पॅटिसरी शेफ. जाऊ दे डॉक्टर, राहू दे. मला इथं खायचं एवढंच कळलं, पॅटिस म्हणून काहीतरी कळलं मला. राहू दे, राहू दे. हा म्हणजे काय असतं ते तरी सांगा मला. पेस्ट्रीज बेकिंगचे शेफ. ओ त्याचा विशेष तुला कोर्स करायचा किंवा शिकायचंय ते. क्या बात आहे. त्याच्यात स्पेशलायझेशन करायचं नाही. वेगळं काहीतरी फील्ड ती निवडणार आहे. तर एखादं काय तुला आवडेल गिफ्ट मागायचं की हे मला हवंय? बेकिंग युटेन्सिल्स. हा बेकिंग युटेन्सिल्स. मला मेडिकलला पण एवढे अवघड शब्द नव्हते. बेकिंग युटेन्सिल्स म्हणजे सगळे ॲपॅरेटस. ओ वा 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 वा. वहिनी तर तिकडे बिझी झालेल्या आहेत. पण सर तुमची 2 लेकरं इकडे बसली आहेत, म्हणजे बसले ते कमी बसतात पळतायत तर जास्त. दोघांबद्दल तुम्ही काय सांगाल? याचा स्वभाव कसा आहे, कन्याचा स्वभाव कसा आहे? आय थिंक मायरा जशी सगळ्या मुली असतात तशी आहे. हा म्हणजे अत्यंत मायाळू आहे, अत्यंत लागवी आहे, शांत आहे, राघवला सांभाळून घेणारी आहे. आय थिंक सगळ्याच मुली तशा असतात. आणि वडिलांचा एक वेगळा वीक पॉइंट असतो मुलगी. आय थिंक सगळ्याच बाप आणि मुलीचं नातं तसं आहे. सो मायरा तशी आहे. राघव फारच मस्तीखोर आहे. हा खूपच द्वाड आहे आणि हॅपी आहे तो. त्याचं बेसिक नेचर हॅपी आहे. वा 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 वा. मंडळी असं म्हणतात बाहेर जाताना नेहमी आपल्या घराचा दरवाजा लॉक लावून बंद करावा. आता तर काय लॅच सिस्टीम आलेली आहे. पण आपण जर चुकून कचरा टाकायला बाहेर गेलो, घरात कुणीच नाहीये, एकटेच आहोत आणि दरवाजा लागला, लॅच लागलं तर, आणि आपण बाहेर अडकलो तर? झालंय असंच या ठिकाणी. एक माणूस घराच्या बाहेर पडलाय, दरवाजा झालाय बंद आणि आज त्याची होणारी बायको तिच्या वडिलांना घेऊन त्याला भेटायला येते. बघूयात मग आता काय गंमत घडणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण आणि बरेच काही. जानू. हानी ओ ग जानू. अनुडी ओ ग जानूडी मी पिलू, माझं पिलू. हानी जानू तुला खरं सांगू का, तू असं मला हानी म्हणली ना, माझ्या असा छातीत गुदगुल्या होत्या. बरं जाऊ दे. जानू बोल ना, अजून काय म्हणतेस तू? अजून काय म्हणतेस? काय तुझ्या लक्षात आहे ना माझे बाबा येत आहेत तुला आज भेटायला? मग असा कसा विसरेन मी? हे बघ तुझा स्वतःचा फ्लॅट आहे म्हणून बाबा रेडी झालेत तुला भेटायला. माझे बाबा कसे आहेत माहितीये ना तुला? डस्टबिन. आ? माझे बाबा डस्टबिन? अगं नाही डस्टबिन बाहेर ठेवायचं राहिलंय ते सांगत होतो तुला मी. बरं जानू मी आता पटपट पटपट अजून काय काय कामं राहिले तू उरकून घेतो. ये तुझ्या पप्पांना घेऊन ये, बाबांना घेऊन ये तुझ्या. ओके बाय बाय. देवा तुझ्या गाभा आता काय करू? आता काय करू? शिंदेबाई हे असं काय दिसलं ना तर डोळ्याला हात लावतात, तोंडाला नाही. हे बघ तुझी ना मी सोसायटीत कंप्लेंटच करणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करावं, पण मला वाचवा हो. काय झालंय? अहो काय झालं माहितीये का, ते मी हे आहे ना डस्टबिन ते असं ठेवायला असा बाहेर आलो, ठेवला तेवढ्यात ढपक लॉक झालं दार. आता काय करू मी? मग आता वहिनी करावं काहीतरी करा. आणि त्या चावीवाल्याला फोन लावा, चावीवाल्याला. अगं बाई हो, हे मला कसं नाही सुचलं? मला सुचलंय ना, तुम्ही लावा की फोन. लावा लवकर लावा. हेलो हाँ चावी वाला बोल रहे क्या? हाँ बोल रहा, बोलो. हेलो क्या हुआ है माहिती आहे क्या? मैं डस्टबिन रखने को बाहर आ गया. मराठी येतं त्यांना.
डस्टबिन बाहेर आलं, दरवाजा लॉक झालाय, तुम्ही या की पाठवशी. कुठे यायचंय? बुळके अपार्टमेंट, श्रेयनगर, फ्लॅट नंबर 502. लवकर या बरं का, लवकर या. हा ठीक आहे, आलो चालू. तो येतोय ना, तो बघेल ना, कशाला. आणि तुला तरी काय गरज होते रे डस्टबिनची आणलाय बाहेर. कुणाचं लॉक उघडायचंय? माझं माझं माझं. हा उघड. उघडा उघडा. तुम्ही असंही निवांत आरामशीर जर काम करत बसला का नाही तर बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. मी निवांतच काम करतो, मला गडबड जमत नाही. गडबड केली तर काय होतं पाहिलं नाही. चहा सांग मला, चहा. चहा सांगा, चहा. चहा शिवाय माझं डोकंच चालत नाही. आले मी बघते कसं होतंय बाल्कनीतनं जाऊन. शिंदेबाई बघितलं का, असं असतं बघा. काम सांगतेली चहा नाही लागलं म्हणून गेले का नाही पळून. तुम्ही उरका 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 लवकर. काय सांग करतो काहीतरी लवकर लवकर लवकर. नाही जमणार नाही. काय झालं? तुम्ही चहा सांगितल्याशिवाय नाही जमणार मला. ते मला नाहीच, उरकच नाही कामाचा. चहा पाहिजे. हा पा चहाचं काहीतरी. दिल्या चाचा, 2 कटिंग भेजो ऊपर, 2 कटिंग. क्रीम रोल पण सांगा. दिल्या चाचा, क्रीम रोल पण द्या. चुन्याची डबी सांगायची. दिल्या चाचा, तुने तर जावायस का माझा तू? जावायस माझा. ही आणती तू कर ना लवकर बाबा. करतो ना, एवढी काय घाई आहे, करतो ना. अहो काय सांगू, मला मुलगीचा बाप बघायला येणार आहे. ओ मुलीने पाहिले तुम्हाला? मग पाहिलंय ना. तरी सुद्धा बापाला घेऊन यायची हिंमत करते. असं काय बोलताय तुम्ही? बनवावं लवकर. मुलीचा बाप मुलीला घेऊन कधी पण येईल, पाहुणं कधी पण येतील. लवकर नाही, हा चोर नाहीये बाबा, हा चोर नाहीये, हाच रोहित आहे, माझ्या दिलाचा चोर. हा अशा कपड्यात? तसं नाही हो. म्हणजे आमच्यात प्रथा आहे ना, म्हणजे पहिल्यापासून प्रथा चालत आली आहे ना ती, की असं कोण पाहुणे येणार असेल ना तर असं पारंपरिक वेशात पाहुण्यांचं स्वागत करायचं. आता तुम्ही आलाय तर स्वागत झालं पाहिजे ना पारंपरिक वेशात, म्हणून पारंपरिक वेश. आता स्वागत समारंभ. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया सकल जनांचे. बस बस बस, चल आज चल पटकन बोलू, मला लवकर जायचंय. 11 वाजता मीटिंग आहे माझी. चल उघड दरवाजा उघड. अहो नाही ना. 1 मिनिट. कोण आहे हा? हा मित्र आहे माझा, जनार्दन. अच्छा, वा 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 वा. चला मित्र आहे ना. चला आज बोलू लवकर, मला लवकर जायचं. चला चला दरवाजा उघडा. अहो नाही ना, हो तसं नसतंय अहो आमच्याकडं. म्हणजे ज्योतिषाने सांगितलंय ना, आम्हाला ज्योतिषाने सांगितलंय की असे कोण विशेष पाहुणे येणार असतील ना तर शुभमुहूर्त पाळायचा. शुभमुहूर्त पाळायचा. कितीचा सांगितलाय मुहूर्त? हे मीटिंगला किती वाजता जाणार आहे? 11. शिट, थोडक्यासाठी हुकला टायमिंग. हो 11:15चा मुहूर्त आहे. नाही आपलं बघणंच होणार नाही. मामा तुम्ही आता काम करा, तुम्हाला आता काय बघणं जमणार नाही. तुम्ही आता निघून जावा, मी सकाळी उद्या लवकरचा मुहूर्त बघतो. हो हा सकाळपर्यंत चावीचं काम पण होऊन जाईल. काय चावी? काय चावी? चावी चावी होईल उद्या. म्हणजे तुला ह्या अशा अवस्थेत फक्त बघून जायचं आम्ही? चहा पाणी काहीच नाही? नाही ना हो मामा, नाही ना चहा पाणी. अहो बाबा म्हणजे प्रथा आहे ना तशी.
मी खूप हे आहे ना, मी असं देवपूजा झाल्याशिवाय अन्न पाणी अजिबात हात पण लावत नाही त्याला. हट. माझ्यासारखा सात्विक जावई एक नाही तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. चाय ठीक आहे, 2 कटिंग. हा क्रीम रोल. 1 मिनिट. तू तर म्हणला होता पूजा वगैरे केल्याशिवाय मी काय खात नाही, काय नाही. हे काय क्रिमरलंचा आहे. दिसतोय मला. माझा नाही पण तो मग तो त्याचा आहे. माझा काय संबंध? मला तर क्रीम रोल आवडतच नाही. ऍसिडिटी होते मला, ऍसिडिटी. अय्यो हो, मला पण खूप ऍसिडिटी होते तूर डाळ खाऊन. अरे वा, म्हणजे आपण ऍसिडिटी फ्रेंड झालो. 1 मिनिट. तू खरं सांग, तू आत का घेऊन जात नाहीस? खरं सांग मामा. हा सांग. रोहित मी आले. शिंदेबाई, तू इथे काय करतेस? 1 मिनिट. ही आत होती म्हणून तू आम्हाला आतमध्ये नेत नव्हतास ना? नाही हो मामा, नाही. खरं सांग. नाही हो. तू सांग आता, अजून तू याच्याबरोबर लग्न करणार आहेस? नाही बाबा, याच्याशी लग्न करण्यापेक्षा मी एखादा चावीवाला शोधेन. काय करू मी? थांबू का जाऊ? तू काय 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 म्हणतोयस? मला ना तुझं आता काही ऐकायचं नाहीये. मला विसरून जा कायमचं. चला पप्पा. तुझं ह्याच्याबरोबर लग्न लावून देण्यापेक्षा ना तुला जंगलातून सोडून मी. चल का तू. अरे त्याचं काय झालं माहितीये का, मी आहे ना माझ्या बाल्कनीतनं जायचा प्रयत्न केला आणि मी तुझ्या बाल्कनीत उतरले आणि आतमधून लॉक ओपन केला आणि आले. मग ते आधी करायला का सुचलं नाही तुम्हाला? हो, मी लेखक आहे का वेळच्या वेळी मला सगळं सुचायला? गेले ना आता ते. अरे ते गेलेत ना, ते जाऊ दे. काय झालं माहितीये का, मी बाल्कनीतनं उतरत होते ना, तेव्हा चुकून माझा पाय त्या कुंडीला लागला आणि ती कुंडी खाली पडून फुटली. काय कुंडीचं घेऊन बसलाय तुम्ही? इथं माझं नशीब फुटलंय. अरे पण ती कुंडी आहे ना, ती बाहेरच्या बाजूला पडली रे, आतल्या बाजूला नाही पडली. त्याच्यामुळे ती डायरेक्ट पार्किंग मध्ये पडली. मग ती कुंडी आणि तुझी गाडी दोन्ही फुटलं. शिंदेबाई, मेला आता तुम्ही. चुकून झालं, अरे ते चुकून झालं. चुकून तुम्ही खूप एन्जॉय केला, आम्हाला दिसलेलं आहे. पण काय आहे की इथं अन्वी सुद्धा काहीतरी आम्हाला सांगणार होती आणि मी तिला आता मंचावरती बोलवतो. तू काहीतरी ऐकवणार होतीस आम्हाला. ये. मी वीर सावरकरांबद्दल आज 4 शब्द ऐकवणार आहे. त्यांच्या एका गीताची थोडक्यात ओळख म्हणजे 21-22 वर्षाचे सावरकर लंडनला शिकायला गेले. ब्रिटिशांनी सावरकरांवर निष्कासनाचा आदेश बजावला की यानंतर तुम्हाला परत भारतात जाता येणार नाही. तिथे समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर त्यांच्या मनात कल्पना आली की हा समुद्र एकाच वेळी मला व माझ्या मातृभूमीला स्पर्श करतो, पण मला आता माझ्या मातृभूमीकडे परत जाता येणार नाही. आणि मग सावरकरांच्या अंतःकरणातून शब्द उमटले, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सावरकर त्या समुद्राशी संवाद साधतात. सावरकरांनी लिहिले आहे, बहुत नक्षत्र एक, परी प्यारा मज भरतभूमीचा तारा. आकाशात अनेक नक्षत्र असतील तरी मला मात्र त्यातला एकच प्रिय आहे, तो म्हणजे माझ्या भरतभूमीचा तारा. एक काव्य प्रस्फुरित झाले आहे, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. अशा थोर देशभक्ताला एक छोटीशी मानवंदना. धन्यवाद. वा वा वा. थँक्यू. मी बसण्याची विनंती करतो. मंडळी, सिस्का LED वापरा आणि करा विजेचा वापर एकदम 70% कमी. बरीच वर्षे चालणाऱ्या या LED सह कमी करा तुमचं वाढलेलं विजेचं बिल. सिस्का LED, लाईट इयर्स अहेड.
आता मी पुन्हा एकदा येणार आहे मकरंदजी अनासपुरे तुमच्याकडे. तुमची लहानपणीची एखादी गंमत आम्हाला तुम्ही सांगा, शेअर करा की तुम्ही कुठली खोडी काढली आहे किंवा काय गंमत केली लहानपणीची, काही गंमत जी लोकांना माहिती नाही. माझा एक मित्र आहे मंगेश निलंगेकर नावाचा. आम्ही दोघं एकाच बेंचवर बसत असो आणि मंगेश आता पायलट ऑफिसर आहे एअरफोर्समध्ये. तर सुरेश भटांची एक कविता होती, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. त्याला एक चालीमध्ये बसवलं एकदा आणि गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे हे दिल मुझे बता दे. या ह्याच्यात ती बसते असं माझ्या लक्षात आलं, मी बसवली. आणि ती मंग्याला खूप आवडली निलंगेकरला आणि त्यांनी ती बाय हार्ट केली. आणि एक दिवस आमचे मुख्याध्यापक वर्गात आले, मुकुंद कुलकर्णी सर, आणि ते म्हणाले त्या कवितेचा विषय निघाला आणि कुणाला म्हणता येते तर मंग्याने लगेच पहिला हात वर करून आणि ह्या चालीत कविता म्हणली. तर ते चिडले त्याच्यावर, त्यांनी थोबाडीत मारली त्याच्यावर. अरे की कवितेचं अर्थ काय, तू कुठल्या चालीत कुठल्या गाण्याचं काय बसवलंयस तू. मंग्या एक आठवडा बोलत नव्हता माझ्याशी. नंतर आठवडाभरानंतर बोर चिंच आम्ही शाळेत घ्यायचो, त्याचं एक्सचेंज झालं आणि पुन्हा मग. बरं वहिनी, तुमच्या लहानपणीची एखादी आम्हाला गंमत सांगा. मी लहान असताना मी जुडो कराटे शिकायची. मी ऑलमोस्ट ब्राऊन बेल्ट पर्यंत गेले होते तेव्हा. क्या बात आहे. सो शाळेत असतानाचे प्रश्न म्हणजे काहीतरी कोणीतरी बुली केलं, मी त्याला जस्ट पुश केला, तो इतके जोरात जाऊन पडला होता तेव्हा. आणि नंतर मला वाटतं मारलं काय झालं मला माहिती, पण ते मुलाला जाम लागलं होतं आणि मला सॉलिड पनिशमेंट मिळाली होती स्कूलमध्ये. ही गोष्ट अजून घरी कोणालाच सांगितलेली नाहीये. सर माहिती आहे यांच्याकडे असं बेल्ट वगैरे आहेत कराटेचे? मला मी बघ ना किती घाबरून त्यात दातांची डॉक्टर आहे म्हणजे. हो ते तो त्रास म्हणजे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे नंतर ट्रीटमेंट पण त्या स्वतःच देणार आहेत, दोन्ही त्याच गोष्टी करणार आहेत. येस, आता कबीरच्या आजोबांना मला विचारायचंय, त्या तुमच्या लहानपणीची एखादी गंमत. खूपच जुनी गोष्ट आहे. म्हणजे माझं आणखी माझ्या मोठ्या भावाचं प्रचंड भांडण झालं. मी एक 8 वर्षाचा असेल, 8-9 वर्षाचा. आणि तेव्हा मी असं ठरवलं की या घरात राहण्यात काही अर्थ नाही आहे. वा वा वा, आपण हे घर सोडून निघून जायला पाहिजे. म्हणून मी घरातनं माझे काही कपडे, एक चादर वगैरे असं घेऊन ते गाणं चल अकेला चल अकेला असं गाणं म्हणत आणि जाताना घराकडे वळून बघितलं की हेच माझं घर होतं. बापरे, आता मी हे सोडून चाललोय वगैरे असं करून मी पुण्यात राहायचो. तर सारसबाग म्हणून नावाची बाग आहे, तिकडे जाऊन मी बसलो 5 वाजता. आणि साधारणपणे 7-7:30 वाजता अंधार पडायला लागला आणि प्रचंड भूक लागली. आणि मग लक्षात आलं की हे काही फारसं सोपं नाहीये घर सोडून जाणं. मग मी स्वतःशी तह केला की आपण आता भावाला आपण माफ केलं पाहिजे. माणूस चुकतो, होऊ शकतं, त्यामुळे आपण नेहमीच त्याचा समजून घेतलं पाहिजे आणि भावाची चूक आपणातही पोटात घातली पाहिजे. आणि मी भावाला संपूर्णपणे माफ करून जड पावलाने मी घरी परतलो. तेव्हा मला आईने विचारलं की हे काय सगळं म्हणजे. तर मी म्हटलं की मी घर सोडून गेलो होतो. यानंतर मला इतका मार खायला लागला. वा 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 वा, खूप छान वाटलं मंडळी की गेल्या 3 भागांमध्ये महाराष्ट्राचे हे लाडके सेलिब्रिटी आपल्या मुलांसह या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार आणि या सगळ्या छोट्या छोट्या आमच्या पाहुण्यांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरात लवकर सगळं छान हो, तुमच्या शाळा सुरू होत, तुम्हाला बाहेर मोकळेपणानं बागडता येऊ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळे मोठे सेलिब्रिटी व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, जे तुम्हाला व्हायचे ते व्हा, पण सगळ्यात महत्वाचं एक चांगला माणूस व्हा. याच संदेशासह आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.